मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे। 2 महिन्यात आधार प्रमाणीकरण केलं नाही तर कारवाई करण्याचा इशारा महिला बाल विकास विभागानं दिला आहे। म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या लॉटरीकडे आतुरतेनं डोळे लावून बसलेल्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। दिवाळीमध्ये म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी येणार असल्याचं या वर्षाच्या सुरुवातीला म्हाडाकडून जाहीर करण्यात आलं होतं। मात्र आता दिवाळीऐवजी मार्चमध्ये मुंबईतील घरांची लॉटरी येणार आहे। परळ आणि प्रभादेवी परिसराला पूर्व पश्चिमेला जोडणारा प्रभादेवी पूल बंद केल्यानं पर्यायी मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत। करी रोड पुलावर सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेमध्ये शाळेच्या बस वगळता अन्य बेस्ट बस, एसटी आणि खासगी बससह अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। ॲप आधारित कॅब सेवांचं भाडं परिवहन खात्याकडून निश्चित करण्यात आलं असून त्यानुसार प्रति किलोमीटर 22.72 रुपये ठरवण्यात आलेत। मागणीच्या कालावधीत हे भाडं 1.5 पट वाढवण्याची मुभा असेल तर मागणी नसलेल्या काळात 25% कमी भाडं आकारावं लागणार आहे। तसंच प्रत्येक फेरीचे 80% भाडं चालकाला मिळणार आहे। कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या 7 कोटींहून अधिक सदस्यांना आता एकाच पोर्टलवर एकाच लॉगिनद्वारे सर्व प्रमुख सेवा आणि खात्याची माहिती मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे। नवीन पासबुक लाईट फीचरमुळे योगदान, शिल्लक आणि पैसे काढण्याचे संक्षिप्त तपशील एकाच पोर्टलवर पाहता येईल, असंही मांडविया म्हटले। लोकल ट्रेनमध्ये टीसी आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रकार नेहमीच झालेले आहेत। यातून अधूनमधून टीसींवर हल्ले होत आहेत। याला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे पुढील 20 ते 25 दिवसात प्रायोगिक तत्वावर 20 बॉडी कॅमेरे खरेदी करून ते टीसींना देणार आहे। टीसींच्या स्पेशल जॅकेटमध्ये बॉडी कॅमेरे लावले जाणार आहेत। त्या आधारे तिकीट तपासणीच्या कारवाईचं फुटेज मिळवून ते न्यायालयामध्ये पुरावा म्हणून सादर केले जातील। म्हाडाच्या नागरी सुविधा केंद्रात येणाऱ्या नागरिकांचा प्रतीक्षा कालावधी कमी करून 7 ते 8 मिनिटांवर आणण्यात येणार आहे। दस्तावेज अथवा टपाल स्कॅनिंगसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी नागरिक डॉक्युमेंट स्कॅन करून यापुढे या केंद्रावर सादर करू शकतील। इंडिगो एअरलाईननं एक जबरदस्त ऑफर आणलेली आहे। या ऑफर अंतर्गत इंडिगो विमान प्रवास केवळ 1299 रुपयात करता येऊ शकणार आहे। इंडिगोनं आपल्या प्रवाशांसाठी ग्रँड रनवे फेस्ट ऑफर लॉन्च केली आहे। या ऑफर अंतर्गत देशांतर्गत फ्लाईटचे तिकीट केवळ 1299 रुपयांमध्ये तर आंतरराष्ट्रीय तिकीट केवळ 4599 रुपयांपासून सुरू होते। चहा, दुधासह खाद्यपदार्थ, मिठाईमध्ये वेलचीचा सर्रास वापर केला जातो। सद्यस्थितीमध्ये वेलचीला सोन्याचा भाव आलाय। होलसेल मार्केटमध्ये 1400 ते 2350 रुपये किलो दरानं विक्री होते। राज्यातील विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला या विषाणूजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत 9 महिन्यांच्या बालकांपासून 15 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील विद्यार्थ्यांना लस दिली जाते। मात्र यंदा आश्रमशाळेतील मुलांचं लसीकरण करण्यावर विशेष भर आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेगानं सुरू झाली असून जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता आहे। यासाठी महापालिकेकडून सर्व पातळ्यांवर नियोजन सुरू असून मतदानाच्या दिवशी जवळपास 70,000 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत। याशिवाय पोलिंग मॅनेजमेंटसाठी 3500 कर्मचारी असतील। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यात 12 जणांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झाल्याचं निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला। एका आठवड्यात हे खड्डे बुजवा आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा असे तोंडी आदेश उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व पालिकांना दिले। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेत मुंबई महानगरपालिका आता प्रत्येक विभागात विशेष कचरा संकलनासाठी 0.6 टन क्षमतेचं वाहन तैनात करणार आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सॅनिटरी पॅड्स, डायपर्स इत्यादींची विल्हेवाट ही पर्यावरणपूरक पद्धतीनं नष्ट करणाऱ्या भट्टीद्वारे आणि जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्राद्वारे केली जाते। गणेशोत्सवादरम्यान केलेल्या ज्यादा वाहतुकीच्या माध्यमातून राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 23,77 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाले। मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून 5000 बसद्वारे 5,96,000पेक्षा जास्त कोकणवासियांनी एसटीनं प्रवास केलाय। गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आणि ईद ए मिलाद यासह अनेक सण उत्सवादरम्यान सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। याच पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक मंडळ एक पोलीस अंमलदार ही अभिनव योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतलाय।
राज्यातील उच्च शिक्षणाचा स्तर आणि दर्जा उंचावण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केलेली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठांशी संलग्नता घेणाऱ्या पारंपरिक आणि व्यावसायिक महाविद्यालयांना नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीद्वारे मंजुरी दिली जाणार आहे. आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक श्रीमती सुरेखा यादव 36 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. मोटरमन म्हणून आपली कारकीर्द त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या या प्रवासाचा आणि नोकरीचा शेवटचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे त्यांनी साजरा केला. देशभरात आजपासून नव्यानं लॉन्च झालेला आयफोन 17 फोन विक्रीला सुरुवात झाली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे. धाराशिवच्या भूम तालुक्याला तुफान पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्नाच्या उरल्यासुरल्या आशा देखील मावळलेल्या आहेत. बाणगंगा, रामगंगा, विश्वरूपा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि या नद्यांचं पाणी शेतात शिरल्यानं पिकं वाहून गेली आहेत. धाराशिवच्या परंडा तालुक्यात पावसानं पिकांबरोबर जमीन खरडून गेली आहे. चांदणी नदीला महिनाभरात तब्बल 5 वेळा पूर आला. पिकांचंही नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जाते. सप्टेंबर महिन्यातही पावसाची संततधार कायम असल्यानं मराठवाड्यात पावसानं अपेक्षित सरासरी ओलांडलेली आहे. आतापर्यंत सरासरी 727 मिलीमीटर पाऊस झालाय. धाराशिव, नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी 2 तर परभणी जिल्ह्यात 1 अशा 5 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला. हे माझं पुढं. सर मग माजी आमदार मराठवाड्यातलाच आहे का ज्यांना तुम्ही घरी बसवलं? राजेश टोपे बाबत तुम्हाला बोलायचं आहे? जालना जिल्ह्यातले तुम्हाला माहित नसेल तर कशाला विचार, शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे ते. आणि मी बोललेलो आहे ते. आणि कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे. राजेश टोपे तुम्ही असं म्हटलं की ओबीसींनी एकत्र आलं तर जे जरांगे पाटील खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बैठका असतील किंवा जरांगेंना भेटणं असेल त्याच्यामध्ये राजेश टोपे आखरी पाहायला मिळत होते. राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा, बापूसाहेब बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले, त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मिटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला. वाळेकर म्हणून ग्रस्त. मला नंतर नाव आठवत नव्हतं. मग रात्री त्यांनी मला कुणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर, त्यांनी सांगितलं. शरद पवारांना चुकीच्या पद्धतीने ब्रिफिंग करण्यात आलं थोडक्यात त्या सगळ्या विषयात. नाही, साहजिक आहे ना, लोकांना मारलं, खूप महिलांना मारलं, ते गेले. आणि मग त्यांना सांगितलं असतं की 84 पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत, तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते. ते एकतर्फी गेले. त्याच्या अगोदर त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं. कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं. पण पवारसाहेब गेले म्हणून उद्धवजी गेले आणि झालं, मग सगळंच जायला लागलं. काल तुम्ही बोलताना असं म्हटलंय की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात, त्यांच्याजवळ जातात, त्यांना ओबीसीनी एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे. याचा कसा अर्थ काढायचा आगामी निवडणुकीत? तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील. तुम्ही काळजी करू नका. सर, काल 2 घटना घडलेल्या आहेत, हिंगोली आणि नांदेडमध्ये. नागपूरमध्ये मिटिंग पार पडली, मुंबईत देखील मोर्चाचा प्लॅन होता अशी एक चर्चा होती. काय नेमकं ठरलंय का या संदर्भात? आम्ही सांगितलं, कालच विचारलं, मुंबईत येणार, दिल्लीत येणार, बीडला येणार. आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार. कारण जर जमावापुढेच आणि झालेल्या गर्दीपुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला